तर आज आम्ही सर्वजण एक छोटीशी फॅमिली ट्रिप काढली होती. तर आज आम्ही गेलो होतो कासपठाराजवळ जे घाटाई देवीचं मंदिर आहे, तर तिकडे इतका सुंदर असा परिसर आहे. तर आम्ही दरवर्षी जातो. तर मी फक्त जास्त दिवस झाले गेलेले नाही. बरेच वर्ष झाले मी गेलेले नाहीये. तर हे सगळेजण जातात. मम्मी-पप्पा आहेत आणि बहिणी आहे, भाऊ आणि सगळे हे छोटे बच्चे कंपनी म्हणून आम्ही तिकडे गेलो होतो. बघू शकता तुम्ही मंदिर इतकं सुंदर आहे आणि आजूबाजूचा परिसर पण इतका छान आहे. अगदी सुंदर असा निसर्ग आहे. तर मुलांनी तर खूप छान अशी धमाल केली. आम्ही छान अशी छोटीशी पार्टी केली, देवदर्शनही घेतलं आणि आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो तर तिथे आरतीचं टाईम झालं होतं. त्यामुळे आरतीही भेटली आम्हाला देवीची आणि त्यानंतर त्याच्या मागच्या साईडचा जो परिसर आहे, तिथे थोडीशी मोकळी जागाही आहे आणि भरपूर अशी झाडं आहेत. तर तिथे आम्ही एक छान चूल बनवली आणि मसाले भात बनवला. तर आधीच आमचं ठरलं होतं ॲक्चुअली. तर आधी तर मी आणि भाऊ आणि वहिनी आम्ही एवढेच जण येणार होतो. पण मम्मी-पप्पा अचानक आले पुण्यावरून आणि मग आमचा जायचा प्लॅन ठरला. इथे मामा मुलांसोबत असं छान खेळतोय आणि आम्ही सर्वजण भाताची तयारी करतोय. पाणी आधी गरम करून घेतलं होतं. कारण जेव्हा पण आपण भात बनवणार तेव्हा उकळलेलं पाणी असेल तर एका उकळीमध्ये मसाले भात छान असा शिजला जातो आणि चवीलाही छान लागतो. तर असा सुंदर चवीचा मसाले भातही आम्ही तिथे मागे बनवला होता मंदिराच्याच परिसरामध्ये. तर खूप छान टेस्टी असा मसाले भात झाला होता आणि इथे मम्मी जे आहे तर ते लसूण आहे ओला तर त्याचा ठेचा बनवते. घरून येताना पप्पांनी आमच्या इथून लसूण पण घेतलं होतं, पातीचा लसूण. तर तो ओला लसूण आहे त्याचा ठेचा असा छान बनवला होता. आणि भात होईपर्यंत काय करायचं तर या मुलांचं तिथे एक छोटीशी फांदी दिसली झाडाची, जिथे सहज चढता येऊ शकतं तिथे चढले होते आणि छान असं एन्जॉय केलं आणि त्यानंतर आम्ही हे जेवण एन्जॉय करतोय. मसाले भात आणि घरून आम्ही थोडंसं चपाती भाजी वगैरे पण आणली होती. तर असा होता एक छोटासा व्लॉग. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.